मानव निर्मित बिनधास्त भाषण करायला शिका या संस्थेमध्ये ज्यावेळेस मी अहिल्यानगरमध्ये काम करत असताना एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यावेळेस माझं तहसीलमध्ये आणि कलेक्टर ऑफिसमध्ये ज्यावेळेस माझं कामं असतं आणि ज्या वेळेस मी कामानिमित्त गेल्यानंतर तहसीलदार मॅडम अर्चना भाकड त्याच पद्धतीनं कलेक्टर कामानिमित्त खूप काही आमचं बोलणं व्हायचं, परंतु त्याही पलीकडं त्यांच्याकडं माझं बोलणं झालं की आम्ही सुशील महाराज कन्सेसर यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये भाषण करायला शिका. आणि खऱ्या अर्थानं आश्चर्याचा धक्का बसला की तहसीलदार आणि कलेक्टर यांचे विद्यार्थी आहेत, तो माणूस कसा असेल. आणि विचार केला आणि विचार केल्यानंतर सरांना फोन केला आणि फोन केल्यानंतर सरांनी सांगितलं की थोडं फ्री झाल्यानंतर फोन करतो. आणि सरांचा फोन आला आणि फोन आल्यानंतर सरांनी एक बोलवलं आणि एक इंटरव्ह्यू घेतला. त्यामध्ये सरांनी सर्व काही विचारपूस केली की तुम्हाला हे कशासाठी करायचं, तुमचा उद्देश काय. आणि सरांना मी काही माझं सर्व ध्येय धोरणं समाजामधील असलेले माझे कामं हे मी सरांना बोलून दाखवले. आणि सरांनी त्या पद्धतीनं मला जे काही माझ्या शंका कुशंका होत्या त्या सरांनी मला सर्व काही माझ्या मनातून काढून टाकले. आणि मी त्या क्षणी सरांना सांगितलं की सर यासाठी लागणारी जी काही आर्थिक तुमची फीज आहे ते फीज किती आहे. तर सरांनी सांगितलं की 1.5 लाख रुपये तुमची आमची फीज आहे. तर सरांना मी पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी क्लासला आलो त्यावेळेस एक रकमी 1.5 लाख रुपये फीज भरून सरांनी मला फीचं आज कुठल्याही पद्धतीचं किंवा दिल्याचं एकही रुपयाचं मला काही अडचण नाही. त्याचं कारण की सरांनी जे काही शिकवलं, मी सरांना फी जी एक रकमी दिली, एक वेळेस दिली, परंतु सरांनी जे काही वारंवार शिकवलं, जे काही समाजामध्ये जे काही माझे विचार कसे मांडले पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे हे सरांनी शिकवलं. आणि मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला जो की मी जिल्हा परिषद होण्याचं फक्त स्वप्न करत होतो, परंतु आज मला आत्मविश्वास आहे की मला तिकीट मिळाल्यानंतर तिकीट माझं निश्चित झाल्यानंतर मी नक्कीच अपक्ष म्हटलं तरी मी जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो. याचं कारण की माझ्या समाजामध्ये काम होतं परंतु वक्तृत्व माझ्याकडं कमी होतं आणि त्याचं ती जी काही भरून काढण्याचं काम हे जे सुशील महाराज कळसे सरांनी केली ती खऱ्या अर्थानं अतिशय माझ्या जीवनामध्ये खूप काही चांगली आहे. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की माझं स्वप्न हे फक्त जिल्हा परिषद सदस्य व्हायचं होतं, परंतु मला आज माझं स्वप्न इथपर्यंत माझी वाढत गेलं की मी आमदारही सुद्धा होणार, हेही माझं स्वप्न आणि होण्याचं माझं खूप काही इच्छा आहे. इच्छा म्हणण्यापेक्षा सरांनी मला खूप काही त्याच्यामधून दिलं की जेणेकरून ज्यावेळेस सामाजिक काम करत असताना आमदार ही खूप मोठी इमेज असते, त्यांना बोलता येतं, त्यांचे विचार जरी चांगले नसले तरी समाज ऐकत असतो, परंतु सरांनी मनामध्ये एवढं चांगले विचार दिले. चांगले विचार समाजामध्ये कसे मांडायचे, समाजामध्ये आपण वावरत असताना कसं बोललं पाहिजे, आपली जी काही बोलण्याची पद्धत असते अगदी माईक धरण्यापासून तर आपले शरीराचे हावभाव कसे असले पाहिजे हे शिकवलं. जेणेकरून आज आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की कुठलाही आमदार असो, कुठलाही मंत्री असो, त्याला त्या सभेमध्ये त्यांच्या बरोबर बोलण्यात कुठलीही किंतु परंतु होत नाही. जेणेकरून आपले विचार जर आपण बोलत असलो तर आपल्या बरोबरचे स्टेजवरती बसलेले, आपल्या समोर बसलेले ते खूप काही त्यांचं आश्चर्यचकित होत असतात. म्हणून आपल्या समाजामध्ये काम आहे आणि वक्तृत्व जी काही आपल्या सरांनी शिकवलं त्या अनुषंगानं आपण जे काही आपलं कुठलंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये आपण नक्कीच भरारी घेऊ शकतो आणि भरारी घेतल्याशिवाय आपण थांबणार नाही. याचं कारण की कुठल्याही कार्यक्रमाला आपण ज्यावेळेस गेलो तर त्यावेळेस आपल्याला बोलण्याची संधी असते आणि आपल्याला माईकवरती बोलल्याशिवाय आपल्याला चैन राहत नाही. हे सरांनी अगदी तन मन धनाने आपल्याला दिलं की त्याची किंमत हे कधीच आपण
सरांची जी काही शिकवण्याची किंमत आहे आपण कधीच शेवटच्या श्वासापर्यंत आपण देऊ शकत नाही. पैसा हे फक्त माध्यम आहे, परंतु शिकवणं किंवा आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये नवीन कार्यक्रमामध्ये जर गेलो तर सरांना आम्ही फोन करून आपलं काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, दुसऱ्या क्षणी सरांचा त्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन येत असतं आणि आम्ही ते मार्गदर्शन पूर्णपणे त्या पद्धतीनं आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो आणि बोलून समाजामध्ये नक्कीच आम्हाला वाहवा मिळत असते आणि भविष्यातही मिळणार आहे, यात कुठली काही शंका नाही. म्हणून आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, पुढे जाऊन सांगतो की सरांना या प्रशिक्षण शिबिरामधून किंवा जे काही प्रशिक्षण केंद्र चालवत आहेत यात कुठली काही त्यांना आर्थिक काही माया कमवण्याची कुठली काही त्यांची इच्छा नाही, परंतु त्यांची सरांची तळमळ एवढी आहे की सर शिरूरसारख्या ठिकाणं 7 वाजता सकाळी येतात आणि संध्याकाळी 11 वाजेपर्यंत सराव करत असतात. त्यामध्ये आता या ठिकाणं रात्रीचे 10:30 वाजलेत तरी या ठिकाणं सर अगदी आपल्या विद्यार्थ्यांना आपण काहीतरी नवीन नवीन देऊन आपलंही नाव, कारण की एखाद्याला जर वक्तृत्व येत असेल तर तो समाजामध्ये कुणाला देत नसतो किंवा देण्याची त्याची धानत नसते, परंतु सरांना अगदी रात्रीच्या 10:30 सुद्धा विचार करत नाही, 11 वाजेपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात. आणि सरांनाही त्याच पद्धतीनं सरांकडं खूप काही वरिष्ठ लेवलचे वरिष्ठ अधिकारी असतात. खेडेपाड्याचे जे काही आपले आमचे जे काही मित्रपरिवार आहे तोही असतो. सर्व स्तरातील मान्यवर हे या सरांकडं अगदी तन मन धनाने येत असतात आणि सरही त्या पद्धतीनं आपल्या अगदी मनापासून अगदी बेंबीच्या देठापासून आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात. म्हणून सरांनी जे काही काम केलेलं आहे, जे 15 वर्षापासून सरांनी जे काही काम केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगं आहे. म्हणून आपण आपला नावाचा आणि आपला जर उद्धार करायचा असेल आणि समाजामध्ये आपलं नाव लौकिक करायचं असेल तर खऱ्या अर्थानं वक्तृत्व जे काही एक वक्तृत्व स्किल ही जादू आहे ही खरं आपण आपल्यामध्ये असली पाहिजे, जेणेकरून आपण अनेकांच्या मनावरती राज्य करू शकतो. आणि एवढंच मी आपल्याला या मानववाट निर्मित बिनधास्त भाषण करायला शिका याच्या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.